murder, murder, murder. गौरी जयदीपच्या पुनर्जन्माची कथा. पुनर्जन्म, काळी जादू. मी सांगल ते ऐकशील ना मला. सुस्वागतम मित्रांनो, मी आहे सानिका आणि रिॲक्शन कुमारी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत सुख म्हणजे नक्की काय मी मराठीमध्ये भरपूर सारे सिरियल्स पाहिलेले आहेत, पण लोकांना खूळ न लावता खोळ्यात काढणारी सिरियल पहिल्यांदाच पाहिली. या सिरियलमध्ये लोकांना ट्विस्ट करणारे ट्विस्ट आढळून येतात. म्हणजे एकीकडे मर्डर सुरू असतो तर एकीकडे रोमॅन्स, परत रोमॅन्स सुरू असतो तर परत मर्डर, त्यानंतर परत मर्डर होतं आणि परत पुनर्जन्म येतो, त्यानंतर पुनर्जन्मानंतर परत मर्डर, परत काळा जादूवादी. असं भिन्न भिन्न प्रकारच्या उद्योग या सिरियलमध्ये पाहायला मिळतात. सगळ्यात पहिला या सिरियलच्या कॅरेक्टर्सकडे बघूया. पहिला तर आधी ही होती गौरी, जी आता आहे नित्या. आधी हा होता जयदीप, जो आता आहे अधिराज. हा एवढा घोटाळा काय तर मी सांगते. या सिरियलला येऊन झाले 4 वर्ष, त्यामुळं सगळी भांडणं मसाला सगळा जो सिरियलमध्ये असतो तो सगळा होऊन गेला. तर आता वाढवायची कशी सिरियल म्हणून हे पुनर्जन्माचं खाट यांनी गाठलेलं आहे. आणि आता मग परत तेच सुरू आहे, भांडणं, तोच रिपीट टेलिकास्ट परत सुरू आहे, फक्त नवीन जोडपं जे जुनंच आहे. आणि पुनर्जन्माचा ट्विस्ट तरी काय आहे, जी आधीच्या जन्मी गौरी होती ती गरीबानी गावठी दाखवलेली, जो आता अधिराज आहे. आणि आता जो जयदीप होता तो श्रीमंत आणि शिकलेला दाखवलेला, जी आता नित्य आहे. फक्त तर सिरियलच्या मेन कॅरेक्टरकडे येऊया, जी आहे गौरी जयदीप शिर्के पाटील अँड नित्या. आणि हा आहे महा एपिसोड आणि अधिराज, तेच पुनर्जन्माचं लफडं. आणि जी विलन आहे ती आत्ताच नागिन सिरियलच्या ह्याच्यातून रिजेक्ट झाली आहे आणि इथं येऊन पडली आहे असं वाटतं. हिचं काम आहे या दोघांच्या मध्ये करणं, ह्यांना एकत्र कधीच होऊ देणं. हे जे प्रत्येक सिरियलमध्ये एक विलन असतो जे करत असतो. खरं हिचं मेन काम सिरियलमध्ये आहे ते म्हणजे मर्डर करणं, वशीकरण करणं, आयुष्यातून नित्याला कायमचं दूर करण्याचा, किडनॅपिंग करणं. ह्याच गोष्टी ही जास्तीत जास्त करते. त्यानंतर ह्यातल्या ज्या मेन ऍक्टर आहेत जे सगळ्यात जास्त ओव्हर ऍक्टिंग करतात, अरे देवा, त्या या सिरियलच्या माई. आणि ज्यांना बिग बॉस मध्ये जाण्यासाठी सिरियल मधून 200 वर्षानंतर एकदा असं मरावं लागलं. कारण माई या गौरी आणि जयदीपच्या पण आधीच्या आहे. आणि त्यानंतर नित्या आणि अधिराजला जन्मून पण आता 25 वर्ष झालेली आहे. म्हणजे आता हा कायच फरक, म्हणजे माईंचं वय केवढं असेल हे तुम्हीच अंदाज लावा. कायम तुझ्या पाठीशी असेल. सगळ्यात हसण्यासारखी गोष्ट तर ही आहे की जी माई आहे त्या लक्ष्मीला सांगतात, जी गौरी आणि जयदीपची मुलगी आहे, असं दाखवलंय की नित्या आणि अधिराज तिचे मम्मी पप्पा आहे, जे तिच्यापेक्षा वयानं लहान आहे. म्हणजे काय हे काय समजायचं आम्ही. नित्या अधिराज तुझे आई बाबा. म्हणजे नित्या, जयदीप, माई, लक्ष्मी. पण मरायच्या आधी माईंनी जयदीप आणि गौरीचा पुनर्जन्म केला. सफल त्यांची अधुरी प्रेम कहाणी, ते पण एकदम हॉरर आणि करण अर्जुन स्टाईलने, ते पण ओव्हर ऍक्टिंग वतून. त्यानंतर आता येतात बाकीचे कॅरेक्टर्स जे सपोर्टिंग रोल करून स्वतःचा मेंटल सपोर्ट घालवून गेलेले आहेत, जे सिरियल मध्ये फक्त आणि फक्त मरण्यासाठी आणि आश्चर्यचकित असण्याचे एक्सप्रेशनच देण्यासाठी आहेत फक्त. म्हणजे जसे की एवढंच काम आहे यांचं. ह्या सगळ्या कॅरेक्टर्सवर तर मला दया येतेच, खरं सगळ्यात जास्त ज्याची मला दया येते तो म्हणजे जयदीप. कारण याला पुनर्जन्माच्या आधी जे मारलंय, जे वाजवलंय, जे धडाधड मार खाल्लाय त्यानं गौरीकडून, जेवढा गौरीचा छळ पण तिच्या सासूकडून, नंदकडून, जावेकडून झाला नसेल तेवढा छळ बिचारा जयदीपचा झालाय. आणि बाकीचं गौरीला गरीब दाखवण्यासाठी तेच मग परत जरा तिच्यावर पण छळ दाखवलेलाच आहे. डोमेस्टिक व्हायलन्स दाखवणं सिरियल्समध्ये आणि मराठी मूवीजमध्ये ते तर असलंच पाहिजे ना. हे सगळे तर सिरियलमध्ये मेन कॅरेक्टर्स नमुने झाले. खरं आता मेन ज्या गोष्टीमध्ये ह्या सिरियलनं लोकांना खोळ्यात काढलंय त्या गोष्टी बघूया. त्यातली पहिली गोष्ट आहे #मुखवटा.
ओहो, डबल रोल. किती त्रास होतोय तिला. वाह क्या ऍक्टिंग है, वाह क्या ऍक्टिंग है. हो, फायटिंग फायटिंग. हा जयदीप काय काढत आहे. जयदीपने काढला मुखवटा. माझं पण सेम रिॲक्शन आहे. हेच ज्याने कायच अशी बुद्धी लावलेली. एवढा कोणता असा मेकअप आर्टिस्ट याने आणलेला की ज्यांना असा मुखवटा तयार केला की बरोबर त्याच्या चेहऱ्यासारखा सेम टू सेम दिसायला पाहिजे. सगळं सायन्स सगळंच फेल करून टाकले गेले. बिचाऱ्या मुलींना मेकअप करण्याचा चान्स पण घालवून टाकला. आता सेम चेहरे सगळ्यांचे व्हायला लागल्यावर कायच व्हायचं आता. ह्या आणि ते पण ह्या पातळ मुखवट्यावर डायरेक्ट दुसऱ्याचा चेहरा लागेल. काय घोळ्यात काढतायत. दुसरा आहे #मर्डर. या सिरियल मधून कोणाला पण काढायचं असेल तर हे जर विलन बोर झाला, हे जर रायटर बोर झाला तर हे जर कॅरेक्टर बोर झाला तर हे जर ऍक्टर बोर झाला तर आणि जर TRP बोर झाली तर मग तर डायरेक्ट हिरो हिरोईनलाच मारतात. तिसरा आहे #वशीकरण. आता मला तुला मारण्यासाठी काहीच करावं लागणार नाही. तुला गावाबाहेरची विहीर माहिती, त्या विहिरीपाशी जायचं. बघ विहिरीमध्ये किती पाणी आहे. विहिरी तुडी मार. आज मी या जगाचा निरोप घेते. या सिरियल मध्ये हिरोईन कधी पण विलनच्या वशीकरणामध्ये येत असते आणि ती आली की तेच परत मर्डर व्हायला जाते आणि परत तिला हिरो वाचवतो. सेम स्टोरी तेच रिपीट टेलिकास्ट करतात. खरं हे वशीकरणाची यांची पद्धत एक माझ्या डोक्यात आली नाही. म्हणजे काय पण पिलं की ह्यांच्या वशीकरणामध्ये काय अधिराजच्या आयुष्यातून नित्याला कायमचं दूर करण्याचं औषध. असला कोणता जादूटोना ह्याच्यातलं मेन विलन करतोय हे मला बघायचंच आहे. असं कुठलं शिक्षण घेऊन आले. म्हणजे रेग्युलर लाईफपेक्षा सगळ्यात वेगळं यांचे विचार असतात या सिरियलवाल्यांचे. आणि जर असे वेगळे विचार तुमचे नसतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.